पहिले एका पातेल्यात 4 वाट्या गरम पाणी घेऊन त्यात 1 तेजपत्ता, 2-3 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, 3 काळी मिरी टाकूया. ह्या मसाल्यांनी आपल्या भातास भन्नाट सुवास येणार आहे. आता वेगळ्या पातेल्यात 2 टेबलस्पून तेल गरम करूया. तेल गरम झाल्यानंतर थोडा हिंग टाकूया. हिंग चांगला परतून घ्या. परतून त्याचा सुवास चांगला आल्यावर त्यात बारीक चिरलेला 1 कांदा घालूया. कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आहे. महत्त्वाची टिप्स: कांदा नीट मऊ होऊन सोनेरी होण्यासाठी मध्यम आचेवर शिजवा. त्यामुळे तो जळणार नाही. कांदा पॅनला चिकटू नये यासाठी त्याला सतत हलवत राहा. कांदा मस्त परतला की त्यात 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट घालूया. त्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालून चांगले परतायचे. यामुळे आपल्या पुलावास चांगला रंग आणि वास येणार. आता इथे 1 वाटी भिजवलेले कडवे वाल घालायचे. 1 वाटी कडवे वाल हे 2 दिवस आधीच भिजवत ठेवा. त्याला छान मोड येतील. ते सोलून स्वच्छ धुवून घ्या. ह्यामुळे त्याचा उग्रवास कमी होतो. छान परतून झाल्यावर त्यात अर्धा चमचा गरम मसाला घाला. चार वाट्या उकळलेले जे पाणी होतं त्यातले 1 वाटी पाणी आता भाजीत घाला. आता झाकण ठेवून कमी आचेवर 5 ते 8 मिनिटे छान शिजवा. झाकण काढल्यावर त्यामध्ये 2 वाट्या तांदूळ घालून परतायचे. तांदूळ आणि मसाल्याचे मस्त मिश्रण होऊ द्या. 2 मिनिटं छान परतून घ्या. आता आपल्या मसालेदार तांदळात उकळलेलं 3 वाटी पाणी टाकूया. ह्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. आता झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं छान शिजू द्या. हे बघा, आपला पुलाव आता छान शिजलाय. त्यावर 1 चमचा साजूक तूप घाला. आता आपल्या वालाचा पुलाव तयार आहे. हा मस्त गरमागरम पुलाव रायता आणि सॅलड सोबत खायला द्या आणि त्यातल्या मसाल्यांचा सुगंध आणि चव एन्जॉय करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तुम्ही पण करून बघा हा पुलाव आणि मला सांगा कसा झाला आहे. आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीत.